नमस्कार, मी परमदास जाधव. आज इराण, अमेरिका युद्ध सुरू आहे. सगळे देश त्रस्त आहेत, पण एक मात्र देश असा आहे की तो सध्या खुश आहे. तो देश म्हणजे रशिया. तर रशियाला लॉटरी कशी लागली ते आपण समजून घेऊया. समजा गावात एक दुकान होते आणि ते अचानक बंद झाले. मग लोक दुसऱ्या दुकानात जातात आणि त्या दुकानदाराला दुप्पट भाव मिळतो. हेच रशियाचे झाले. इराण युद्धामुळे हॉर्मुझमध्ये मधून जगाच्या 20% तेलाचा पुरवठा बंद झालेला आहे. मग जर रशियाकडे आले तर रशियाला म्हणाले, आम्हाला तेल द्या. तर रशियाने म्हटले, घ्यायचे तर मग दुप्पट भावाने घ्या. म्हणजे रशियाला जणू लॉटरीच लागली. तर किती मिळाले पैसे रशियाला? युद्धाआधी रशियाचे तेल $40 ते 50 प्रति बॅरल विकले जात होते. मात्र आता ते $90 मिळत आहे, म्हणजे दुप्पट भाव. ज्यावेळेस युद्ध चालू नव्हते त्याच्या अगोदर रशियाचे तेल हे $40 ते 50 प्रति बॅरल या भावाने विकले जात होते. आणि नंतर आता जेव्हा युद्ध चालू आहे त्यावेळेस त्याचा भाव वाढून डॉलरमध्ये $90 विकले जात आहे. तर हे साधारण दुप्पट भाव जास्त असे विकले जात आहे. फक्त 12 दिवसात रशियाने तेल आणि गॅस विकून ₹60,000 कोटी म्हणजेच 6 अब्ज कमावले. हे पैसे युक्रेन युद्धासाठी वापरले जात आहेत. तर रशियाने 12 दिवसामध्ये 60 हजार कोटी रुपये कमावले. आणि ते रशियाने युक्रेन युद्धासाठी आपले पैसे वापरले. रशियाचे 3 मोठे फायदे झालेले आहेत. या युद्धात फक्त एकच विजेता आहे, रशिया. युक्रेनला मदत कमी झाली. अमेरिका इराण युद्धात व्यस्त आहेत, त्यामुळे युक्रेनला शस्त्र कमी मिळते आहे. रशियाला युक्रेनचा फायदा. जगाचे लक्ष दुसरीकडे, सगळ्यांचे लक्ष इराणकडे गेले. रशिया युक्रेन युद्धामुळे कुणी बघत नाही रशियाला. भारताचे काय? तर अमेरिकेने भारताला खास परवानगी दिली आहे. भारत रशियाकडून तेल विकत घेऊ शकतोय. भारतीय रिफायनरीमध्ये आता ते रशियाचे तेल $90ला विकत घेत आहेत. आधी डॉलरमध्ये ते $50 होतं, तर ते आता $90ला झालेलं आहे. म्हणजे भारतालाही थोडा जास्त खर्च आता सध्या झालेला आहे. पण इराणपेक्षा स्वस्त भारत शहाणपणाने वागतोय. अमेरिकेतील काही नेते म्हणाले, रशियाने इराणला मदत केली आणि आता त्याचाच फायदा घेत आहे. हे चुकीचे आहे. पण रशिया म्हणतोय, आम्ही फक्त व्यापार करतोय. हे युद्ध सांगते, जगात तेल असणारा देश शक्तिशाली असतो. म्हणूनच भारत सरकार म्हणते, आपण सौर ऊर्जा वाढवा, कोणावरही अवलंबून राहू नका. तर इराण युद्ध, रशियाला खरोखरच लॉटरी लागली असे आपल्याला या बातमीतून दिसून येते.